मुंबईमध्ये सध्या भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार पत्रकार परिषद घेतात। आपण थेट जाऊया। मागे मी भूखंडाचे श्रीखंड या विषयावर एक पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्र सरकारचे काळे उद्योग हे जनतेसमोर थेट आणले। 5 मे रोजी मी पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये CTS नंबर 895 बँड्रा बँडस्टँड या सरकारी मालकाच्या भूखंडावर पूर्वी ज्या पारसी ट्रस्टला ती जागा भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती, ज्याचं लीज रेंट संपलं होतं 1980 मध्येच, तो मोकळा भूखंड बाजार भावापेक्षा कमी अवमूल्यन करून अवमूल्यन करून सुद्धा 324 कोटीला दाखवला आणि प्रत्यक्षामध्ये सरकारला 28 कोटी भरून, महाराष्ट्र सरकारला 28 कोटी भरून रुस्तमजी नावाच्या बिल्डरला मालकी तत्वावर दिला आणि त्या ट्रस्टला 234 कोटी रुपये देऊन त्याचा व्यवहार पूर्ण केला। आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये विकासकाला, रुस्तमजी बिल्डरला महाराष्ट्र सरकार 1003 कोटी रुपयाचा नफा करून देतोय। हा 1003 कोटीचा घोटाळा आहे। 5 मेच्या माझ्या प्रेस नंतर 7 मेला सरकारी खात्याकडून कलेक्टरने त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, खुलासा करण्याचा प्रयत्न केला आणि खुलासा असा केला की यामध्ये कुठलीही गडबड नाही, काही आम्ही चूक केलं नाही। खरं तर त्या दिवशी सुद्धा आणि आजची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा मी सत्य परिस्थिती आणि विदारक सत्य काय आहे हे जनतेसमोर मांडतोय। 7 मेला उपनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जी प्रेस नोट काढली त्यातल्या केलेल्या खुलास्यांना मी काही दिवसात परत उत्तर देईन। हे काही दिवस सुद्धा का देतोय, अजूनही त्यांनी स्वतःला सुधारावं आणि उत्तर करेक्ट करावं ही माझी अपेक्षा आहे। आज मी जे सत्य परिस्थिती मांडतोय त्यामध्ये सुरुवातीला हे मी मान्य करावंच लागेल मला की 5 मेला कुठेतरी मी चुकलो। 5 मेला माहिती कुठली तरी कमी पडली की काय, आणि त्यामुळे आज मी करेक्ट करतो की सरकारी मालकीच्या ट्रस्टला भाडेपट्टीवर दिलेल्या भूखंडाला 28 कोटी रुपये घेऊन मालकी तत्वावर दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार 1003 कोटीचा घोटाळा नाही करत, तर 3000 कोटीचा घोटाळा करते। चूक ही आहे। 1003 कोटीच्या ऐवजी आता 3000 कोटीचा फायदा रुस्तमजी नावाच्या विकासकाला त्या ठिकाणी करण्याचा घाट नाही केली सुरुवात। रिपोर्ट माझ्याकडे आहे, हा रिपोर्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मी देईन। यामध्ये पूर्वी ज्या वेळेला मी गणित मांडलं ते मूल्यमापनाचा जो रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर मांडलं आणि तो रिपोर्ट असं सांगत होता की त्या बिल्डरला, विकासकाला 1,70,000 फुटाच्या दरम्यान विक्रीचा घटक मिळेल, विक्री करायला जागा मिळेल, त्याला FSI त्या भूखंडावर 2चा मिळेल अशी अपेक्षा होती। हेही समजून घ्या आपण, 2चा FSI म्हणजे एक FSI त्या जागेवरचा, 0.5 हा सरकारला प्रीमियम भरून घ्यायचा ॲडिशनल FSI आणि प्लस 0.5 हा महापालिकेकडनं TDR
त्याचं मूल्य भरून घ्यायचा TDR, असा 2 FSI. आता मात्र रुस्तमजी ठाकरे सरकारचा जावई असल्यामुळे सरकार घाट घालू पाहतंय. या भूखंडावर, पंचतारांकित भूखंडावर ताज हॉटेलच्या बाजूला 2 FSI नव्हे तर 4 FSI त्याला देऊ करते. आणि 4 FSI देऊन 1,70,000 फुटाचं विक्रीचा भाग कमी वाटतो म्हणून 3 लाख फूट विकायला मिळेल असं प्रावधान या ठिकाणी होत आहे. सगळ्यात गंमत म्हणजे असा प्रस्ताव त्या विकासकाने फेब्रुवारी महिन्यातच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दाखल केला. आता या सरकारी भूखंड लीज मालकीवर गेलेला त्याचा आणि झोपडपट्टीचा काय संबंध? तर केवळ त्या भूखंडावर मला रुस्तमजी यांनी अर्ज केला की मला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत 3311 योजना राबवायची आहे. 3311 योजना समजून घ्या, कारण या भूखंडातील FSIच्या लुटीतून मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांचा अपमान सुद्धा ठाकरे सरकार करते आहे. दाखवण्यात येत आहे की आम्हाला कायमस्वरूपी संक्रमण शिबिरं हवी आहेत, ज्याला PTC म्हणतात, परमनंट ट्रान्झिट कॅम्प. कायमस्वरूपी संक्रमण शिबिर घरं ही झोपडपट्टीसाठी हवी आहेत. ती बँडस्टँडच्या या ताजच्या बाजूच्या जागेवर 168 300 फुटाची झोपडपट्टीवासियांना संक्रमणाची घरं हा विकासक बांधून देणार, म्हणून आम्ही त्याला 4 FSI देणार. म्हणजे ज्या भूखंडावर मालकी मुळात सरकारची होती त्याच्यावर स्ट्रक्चर काय होतं तर हेरिटेज ग्रेड 3 मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे, ज्याला संदर्भ आहे. आणि त्या स्ट्रक्चरचं नोंद महापालिकेमध्ये काय होती? हिस्टॉरिकल रेफरन्स, ऐतिहासिक नोंद. म्हणजे जो भूखंड मोकळा होता, सरकारी मालकीचा होता, ज्याची लीज संपली होती, ज्यावरचं स्ट्रक्चर हेरिटेज होतं, जे मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारं होतं, ज्याचा उल्लेख ऐतिहासिक स्ट्रक्चर हिस्टॉरिकल म्हणून होतं, हे सगळं गेलं अरबी समुद्रात. तिथे आता झोपडपट्टी पुनर्विकास योजना 4 FSI साठी दाखवण्यात येते. आणि त्यामधून 3 लाख फुटाचा फायदा या रुस्तमजी बिल्डरला करण्याचा घाट घातलाय. ठाकरे सरकार म्हणजे ठग्स ऑफ महाराष्ट्र आहेत. ठग्स ऑफ महाराष्ट्र. आणि मी ठग्स यासाठी म्हणतोय कारण यामध्ये ज्यांची सहभागिता आहे त्यात महापालिका आहेच, कारण हेरिटेज स्ट्रक्चर तोडायला NOC दिली कशी? पुरातत्व विभाग आहेच महाराष्ट्राचं. या हिस्टॉरिकल नोंदीचं झालं काय? महसूल विभाग आहेच, कारण क्लास 1 करून मालकीला 3,000 करोडच्या नफ्याचा भूखंड 28 कोटीला दिलाय. चॅरिटी कमिशनरचं कार्यालय आहेच, कारण बाजार मूल्यापेक्षा कमी दर दाखवून 324 कोटी दाखवले आणि विक्रीला परवानगी 234लाच दिली. इतकी मेहरबानी बिल्डरवर चॅरिटी कमिशनर कार्यालयाने केली आहे. आणि आता तर हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, कारण SRA हाऊसिंग अंडर येत आहे. अजून पर्यावरण खात्याचा माझा अभ्यास चालू आहे.
नेक्स्ट एपिसोडमध्ये मी पर्यावरण खात्याने काय वाढवून ठेवलं आहे हे त्या ठिकाणी मांडीन. पण आज या भूखंडावर विकासकाला 137 मीटर म्हणजे 42 माळ्याचा टोलेजंग टॉवर बांद्रामध्ये त्या भागात हा पहिलाच आहे, कारण तिथला आमदार मी आहे. 42 माळ्याचा तिथे आजूबाजूला टॉवर नाही. 42 माळ्याचा जाईल इतका मोठा समुद्रकिनारी प्रीमियम लोकेशन एरिस्टोक्रॅट लोकेशन वर रुस्तमजीला रेड कार्पेट देऊन हे बांधकाम करायला परवानगी दिली जाते. आणि म्हणून मी पुन्हा सांगेन, या सगळ्यामध्ये 6व्या माळ्यावर बसणाऱ्या कुठल्या तरी उच्च पदस्थ मंत्र्यांचाच सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नाही. कारण इतकी खाती इतक्या जलद गतीने मंजुरीसाठी धावतायत, यामागे रुस्तमजीचा आका कोण हा सवाल माझा ठाकरे सरकारला आहे. धन्यवाद. मैं आज जो बयान कर रहा हूं वो सच परिस्थिति है, सत्य परिस्थिति है और सत्य वहां कर वस्तुस्थिति भी है. 5 मई को मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और उसमें मैंने बयान किया था कि जो ओरिजिनली महाराष्ट्र सरकार के मालकियत का प्लॉट पारसी एक संस्था को ट्रस्ट के लिए दिया गया था पब्लिक वर्क के लिए, जिसका लीज 1980 में खत्म भी हुआ था, बावजूद उसके रुस्तमजी बिल्डर को ओनरशिप पर सरकार ने 28 करोड़ में बेचा. जिस प्लॉट की मार्केट वैल्यूअर ने मार्केट से कम दिखाकर 324 करोड़ की दिखाई, लेकिन प्रत्यक्ष चैरिटी कमिश्नर ने ये 324 भी जो कम दिखाई थी उसके बजाय 234 करोड़ रुपए में उस ट्रस्ट को देके सेटल किया. और वहां पर मैंने 5 मई को कहा था करीबन 1,70,000 फुट सेलेबल एरिया रुस्तमजी बिल्डर को मिलकर 1,003 करोड़ रुपए का उसको प्रॉफिट होगा. ये घोटाला 1,003 करोड़ का है. ये मैंने आरोप 5 तारीख को लगाया था. 7 तारीख को कलेक्टर सबर्बन मुंबई इन्होंने जवाब दिया और उन्होंने जवाब ऐसा देने का प्रयास किया, इसमें कोई घोटाला नहीं, इसमें कोई कानूनन गलत नहीं, और इसके लिए यह व्यवहार जो बिल्डर को रेसिडेंशियल देने का है वो कानूनन सही है, ऐसा दिखाने का प्रयास किया था. मैं उस बात का भी जवाब दूंगा, उसकी भी चिरफाड़ करूंगा, लेकिन मैं और 2-3 दिन कलेक्टर और रेवेन्यू डिपार्टमेंट को देना चाहता हूं कि वो अभी भी खुद को संभाले, सुधारे और गलतियों को सुधार लें. 5 तारीख के बाद आज मैं जरूर, मेरी 5 तारीख को छोटी गलती हुई ऐसे मानकर बयान करता हूं कि 5 तारीख को मैंने 1,70,000 फुट के करीब सेलेबल एरिया निकलेगा, 2 FSI मिलेगा, 1,003 करोड़ का प्रॉफिट होगा, ये आरोप लगाए थे. लेकिन जो पेपर मेरे पास रिपोर्ट अवेलेबल हुआ, जिसकी कॉपी भी है मेरे पास, उससे आज मैं सीधा महाराष्ट्र सरकार पर आलोचना करता हूं, आरोप करता हूं कि रुस्तमजी बिल्डर को रेड कारपेट देकर अब 1,000 करोड़ का प्रॉफिट नहीं, 3,000 करोड़ का प्रॉफिट
करने की स्कीम योजना का अप्रूवल हो चुका है। महाराष्ट्र में सरकारी प्लॉट को प्राइवेट बिल्डर्स को किस तरीके से प्रॉफिटरिंग करके बेचा जा रहा है, इसका यह उदाहरण है। बांद्रा बैंडस्टैंड में 5 स्टार एरिया, 5 स्टार ताज होटल के बाजू में 21 मीटर के रोड पर लगकर जो प्लॉट सरकार का था, लीज नहीं भरने के कारण सरकार ने लेना चाहिए था, वो 28 करोड़ में मालकियत पर बिल्डर को दे दिया और उस बिल्डर को अभी 2 के बजाय एसआरए की योजना वहां पर इंप्लीमेंट करने का दिखाकर 4 एफएसआई दिया जा रहा है। और वो भी दिखाया यह जा रहा है कि मुंबई में सारे को 168 पीटीसी यानी परमानेंट ट्रांजिट अकोमोडेशन, जिसको कायम स्वरूपी संक्रमण घर कहते हैं, वो चाहिए उस प्लॉट पर, ऐसे दिखाकर 4 एफएसआई दिया जा रहा है। पहले के 2 एफएसआई में 1 एफएसआई प्लॉट का था प्लस 0.5 महाराष्ट्र सरकार को पैसे भरकर एडिशनल एफएसआई था, 0.5 और बीएमसी को पैसे देकर टीडीआर था। अब 4 एफएसआई लेकर सरकार को प्रीमियम देने की जरूरत नहीं, बीएमसी को टीडीआर का पैसा देने की जरूरत नहीं, यानी वो घोटाले की कीमत तो और है जिसमें बीएमसी ने अपना पैसा छोड़ दिया, यूडी डिपार्टमेंट ने एडिशनल एफएसआई का पैसा छोड़ दिया। इतना ये रुस्तम जी किसका जवाई है कि वहां पर जिस प्लॉट पर स्ट्रक्चर हेरिटेज ग्रेड 3 का था, जो मुंबई की सुंदरता की आवश्यकता थी, जिसको प्रोटेक्ट करना चाहिए था, और वो स्ट्रक्चर हिस्टोरिकल रेफरेंस की जो मुंबई की लिस्ट है उसमें भी रेफर किया है, इसका मतलब उसका हिस्टोरिकल रेफरेंस है। ऐसा सरकारी प्लॉट, हेरिटेज स्ट्रक्चर, हिस्टोरिकल रेफरेंस वाला स्ट्रक्चर तोड़कर ठाकरे साहब की सरकार उसके ऊपर स्लम रिडेवलपमेंट कर रही है, ऐसा दिखा रही है और 4 एफएसआई उसको दे रही है। ये सरकार ठग्स ऑफ महाराष्ट्र है। ये ठग्स ऑफ महाराष्ट्र इसके लिए है क्योंकि इसमें काफी डिपार्टमेंट एक साथ काम कर रहे हैं रुस्तम जी के लिए। बीएमसी हेरिटेज स्ट्रक्चर डिमोलिशन की एनओसी कैसे दी, पुरातत्व विभाग हिस्टोरिकल रेफरेंस के बारे में चुप क्यों है, रेवेन्यू डिपार्टमेंट 28 करोड़ में 3000 करोड़ की प्रॉफिट की जगह मालकियत पे क्यों दी, यूडी डिपार्टमेंट एडिशनल एफएसआई का अपना लॉस प्रीमियम का हुआ, चुप क्यों है, और अब एसआरए यानी हाउसिंग डिपार्टमेंट इसको 4 एफएसआई क्यों दे रहा है। एनवायरमेंट यानी पर्यावरण डिपार्टमेंट का भी रोल है, लेकिन उसके बारे में मेरी तहकीकात चालू है, वो अलग से मैं प्रेस लूंगा। और इस प्रकार से ये ठग्स ऑफ महाराष्ट्र ने 42 माले का टावर 3 लाख फुट का समुद्र के नजदीक कंस्ट्रक्शन और 3000 करोड़ का फायदा ये रुस्तम जी इस बिल्डर को किया है। इस पूरी प्रक्रिया को मेरी मांग है सरकार इस एसआरए प्रोजेक्ट के तहत देने जाने वाले फायदे को रोक दे, उस प्रस्ताव को रिजेक्ट करे और इस क्लासिफिकेशन मालकियत का जो किया है उसके ऊपर भी रोक लगाए और कैंसिल करे। धन्यवाद। आरोप करताय याच्यातून काही अपेक्षा आहे का, कारवाई होईल, हा प्रोजेक्ट थांबवला जाईल, आणि जर असं झालं नाही तर पुढची भूमिका काय, कायदेशीर मार्ग निवडणार आहात की? आज मी मागणी करतोय कारण सरकारने सिलेक्टिव्ह का होईना उत्तर देण्याची पद्धत सुरू केलेली आहे।
ती उत्तरं योग्य अयोग्य आहेत ती नंतर बघू. माझ्या या सगळ्या प्रश्नांवर सरकार काय उत्तर देते आणि काय कारवाई करते ही अपेक्षा माझी आहे. किमान पक्षी जे महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकारला प्रश्न विचारले किंवा टीका केली तर टीकाकाराला जेलमध्ये टाकतंय, ते सरकार सरकारी भूखंड लुटणाऱ्या लोकांना सुद्धा जेलमध्ये टाकतील अशी माझी अपेक्षा आहे. आज माझी एवढीच अपेक्षा आहे. माझा पर्यावरण विषयातला अभ्यास चालू आहे. मी दुर्दैवाने ट्रॅफिक पोलिसांसारखा वागणार नाही. तुम्ही सिग्नल तोडा मग मी फाईन मारीन. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे सरकारचे पैसे डुबले नाही जातील त्यासाठीचे सगळे प्रयत्न मी करतोय. उद्या त्याच्यावर काय कारवाई करायची ती मी उद्या ठरवेन. वारंवार शिवसेनेकडून आरोप करण्यापेक्षा याला उत्तर, तुमच्या सगळ्या आरोपांना उत्तर असं दिलं जातं वारंवार की महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे फक्त शिवसेनेला बदनाम, खास करून जे कोणी सत्तेत आहेत, ठाकरे सरकार असेल किंवा शिवसेना असेल, बदनाम करण्याचे गोष्टी काढतात. यावर कुणी त्यांच्याकडून बोलत मात्र काही बोलत ते आत्ता बदनाम होत आहे ना, त्यांचा गैरसमज आहे. ते बदनामच आहेत आणि त्यामुळे ते आज होत आहेत. या गैरसमजात ते असतील तर राहू द्या. आमचा सवाल मुंबईला लुटण्याचा अधिकार शिवसेनेला सत्ताधारी म्हणून दिलेला नाही. जिथे लूट होईल ती लूट रोखण्यासाठी मुंबईकरांच्या वतीने आम्ही लढू. आमच्या प्रश्नाची उत्तर द्या. किंबहुना पुन्हा एकदा मी आव्हान देतो, जर मुंबईचं पालकत्व शिवसेनेच्या कुठल्या नेत्याने मंत्री म्हणून घेतलं असेल तर त्यांनी माझ्याशी सामना करावा. 2 हात समोरासमोर चर्चा होऊ द्या, मी तयार आहे. विरोध वाढतोय. भाजपचे खासदार भुजबळ भूषण यांनी आज एक भव्य रॅली काढली आणि सांगितले की राज ठाकरे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊ देण्यात जाणार नाही. चुहा असा देखील राज ठाकरेंचा उल्लेख भाजपच्या खासदारांनी केला. केंद्रीय स्तरावरचा विषय आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय प्रवक्ते यावर उत्तर देतील. ओबीसींच्या आरक्षणावर निवडणूक हे महाराष्ट्र सरकारच्या ठाकरे सरकारचं पाप आहे आणि त्यामुळे आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण हा त्यांचा निवडणुकीतला अधिकार आहे. भारतीय जनता पार्टी जसं देवेंद्रजींनी घोषित केलं, पक्ष स्तरावर हे आरक्षण टिकवेल आणि सरकारी स्तरावर हे आरक्षण या ठाकरे सरकारने घालवलं म्हणून त्याचा संघर्षही केला. फक्त महाराष्ट्रात नाही गेलं, मध्य प्रदेशमध्ये गेलं. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, तिथेही प्रिव्हिलेज करता आली नाही, तिथेही आरक्षण रद्द झाले. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ही महाराष्ट्र सरकारच्या केसमध्ये पहिली आली. जर ती आलीच नसती, जर योग्य भूमिका मांडलीच असती, जर ट्रिपल टेस्ट केलाच असता, जर मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आणलाच असता तर कदाचित मध्य प्रदेशचे पण दरवाजे उघडले असते आणि त्यामुळे त्याचेही पाप महाराष्ट्र सरकारचं. आता एक असं मागणी केली जाते की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचं ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. या प्रकरणात भाजपनं केंद्र स्तरावरून एखादा कायदा करून ओबीसीचं आरक्षण दोन्ही राज्यांमध्ये टिकवावं. सगळे प्रश्न उपस्थित झाले. भोंगा केंद्र सरकारने करा, जीएसटी केंद्र सरकारने करा, कायदा सुव्यवस्था केंद्र सरकारवर प्रश्न, केंद्रीय योजना केंद्र सरकारवर प्रश्न. पहिलं तर ठाकरे सरकारने पायउतार व्हावं आणि मग केंद्राने काय करावं
याच्या सूचना द्या. केंद्र आपलं काम योग्य करत आहे. अजून एक विषय या ठिकाणी मांडावा असं मला वाटतोय, ते म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचं भारतीय जनता पार्टी कौतुक आणि अभिनंदन करते. NIA ने काल 29 ठिकाणी छापेमारी केली, काही लोकांना अटक केलं. दाऊदचे हस्तक, दाऊदची व्यवहार आणि डी ट्रस्ट, एक नवीन ट्रस्ट, त्या डी ट्रस्टच्या नावावर पैशाची उकळणी आणि त्यातनं टेरर फंडिंग समूळ नाट दाऊद यांचा करण्याचा जो कार्यक्रम मोदी सरकारने सुरू केला, त्याचं अभिनंदन करावं असं वाटतंय. मुंबईला सुरक्षित आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठीचं हे मोठं पाऊल हे मोदी सरकारने केलंय. अपेक्षा महाराष्ट्राच्या पोलिसांनी केलं पाहिजे होतं, पण असो, आमची अपेक्षा आहे राज्याचं पोलीस NIA ला या दाऊद विरुद्धच्या युद्धामध्ये समर्थन करत असेलच, पण राज्यात मात्र आम्ही स्थिती पाहतोय की राज्याचं पोलीस हनुमान भक्तांना पकडायला निघालंय, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना पकडायला निघालंय. आणि फरक बघा, केंद्रातलं पोलीस NIA दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघालंय. हा फरक राष्ट्रवादी हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातला आहे. फरक एवढाच नाही, जहांगीरपुरी आणि शाहीन बाग मध्ये आम्ही बुलडोजर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचं काम, पण गेल्या 25 वर्षात मुंबईच्या राजकारणात मी सुद्धा आहे. नागपाडा, मोहम्मद अली रोड, अरे काहीतरी जाऊ द्या, घराजवळचं बेरामपाडा, इथेही बुलडोजर सत्ताधारी महापालिकेतल्या शिवसेनेने कधीच नेला नाही. फरक हाय. फरक तर राज्य सरकारचा आम्हाला दिसतोय की आडनावावरना कारवाया होत आहेत. आडनावावरना. खरं तर असा भेद सरकारने करू नये. राणे असेल, नोटीस द्या, घर तोडा, महापालिका ऍक्टिव्ह. राणा असेल, महापालिका नोटीस देणार, घर तोडा. कंबोज असेल, आडनाव, महापालिका नोटीस देणार, घर तोडा. राणावत आडनाव असेल, महापालिका नोटीस देणार, घर तोडा. काय गेल्या 25 वर्षात कोण खान, पठाण, शेख यांनी काय अनधिकृत बांधकाम केलं नाही का? आणि आज जाती धर्मभेद नाही, ही अनधिकृत वरच्या कारवाईची मागणी आहे. बेहरामपाडा तुम्हाला दिसत नाही? शाहीनबागवर कारवाई केल्यावर कोलेकुई करता. राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाही. ते सुद्धा अनधिकृत नाहीत असं म्हणायचं तुम्हाला? आम्ही कोणाच्या विरोधात नाही. अनधिकृत कामाच्या बांधकामावरच्या कारवाईबाबत मुंबई महानगरपालिका आडनाव बघून कारवाई करते आहे. हे मुंबईकर बघतायत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काल तर आम्ही पाहिलं कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा इथे झाली, पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवीमध्ये सुन्न झाली. हे कुठलं हिंदुत्व? हे कुठलं कारवाई आणि राष्ट्रीयत्व? आणि म्हणून
या सरकारची दिशा आणि दशा या महाराष्ट्र सरकारची दोन्ही चुकली आहे आणि मुंबईकर आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षांच्या विरोधात चालली आहे. सर, एकीकडे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध होत असताना युपीचं कार्यालय, युपीचं दप्तर योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसचं दप्तर मुंबईमध्ये उघडलं जाणार आहे, कार्यालय त्यांचं उघडलं जाणार आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघता? देश एक आहे, ह्याच्याकडे कसं बघता हे सांगा. स्वतः योगीजींनी परवा अयोध्येमध्ये लता मंगेशकरजींच्या नावाचा चौक केला. मग हा आमचा मुंबई महाराष्ट्र देशाचा सन्मान नाही का? आणि त्यामुळे लता मंगेशकरांचा सन्मान अयोध्येमध्ये तिथल्या नगरपालिकेला मंजूर करून जागा तुम्ही ठरवा, हे सांगणारं भाजपचं योगी सरकार आहे. आणि दुसऱ्या बाजूला काल भारतरत्न लता दीदी सुद्धा भारतरत्नच होत्या आहेत, पण मुंबईमध्ये भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा अख्खा दिवसाचा कार्यक्रम झाला आणि त्याला भीमसेनजींना श्रद्धांजलीसाठी 82 वर्षाचे हरिप्रसाद चौरसिया सुद्धा बासरी वाजवलं त्यांनी. पण त्या कार्यक्रमाला केंद्रातल्या मोदी सरकारच्या सांस्कृतिक विभागाने मदत केली, महाराष्ट्राच्या सरकार झोपून होतं. मग याला कसं बघणार? आणि म्हणून शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी त्यांचा संबंधही राहिला नाही. भारतीय जनता पार्टी एनआईए ने जो कल से मुंबई में एक्शन ली है उसका अभिनंदन करती है. हमें किसी भी कार्रवाई को पॉलिटिसाइज नहीं करना है, लेकिन हम मुंबई कर इस नाते केंद्र की मोदी सरकार ने और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी ने उनके मंत्रालय द्वारा संचालित एक निष्पक्ष ऐसे एनआईए ने जो कार्रवाई की, इसके कारण मुंबई कर और सुरक्षित महसूस कर रहे हैं. जो कार्रवाई हुई 29 जगह पर दाऊद के गुंडे, दाऊद के आतंकवादी, डी ट्रस्ट, ये नया ट्रस्ट है, ये डी ट्रस्ट के नाम से पैसा वसूला जा रहा है. आरोप तो यह है कि वही पैसा बॉम्ब ब्लास्ट और आतंकवादी कार्रवाई में यूज किया जा रहा है. ऐसे लोगों को और आतंकवादियों को टेरर फंडिंग करने वाले पकड़ा भी गया है. ये कार्रवाई अपेक्षित थी. मुंबई वासी इसका अभिनंदन करते हैं, धन्यवाद भी व्यक्त करते हैं. कार्रवाई तो महाराष्ट्र पुलिस ने करनी चाहिए थी. खैर, अपेक्षा है कि महाराष्ट्र की पुलिस एनआईए को साथ देती है, देगी. लेकिन हम देख रहे हैं दो सरकारों में अंतर कैसा है. केंद्र की मोदी जी की सरकार और महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी की एमवीए सरकार. महाराष्ट्र की ठाकरे सरकार हनुमान भक्तों को पकड़ने में लगी है, हनुमान चालीसा बोलने वालों को जेल में डालने के पीछे लगी है, विशेषतः मुंबई में. वहीं पर मुंबई में केंद्रीय पुलिस यंत्रणा एनआईए दाऊद के गुंडों को, आतंकवादियों को, टेरर फंड करने वालों को अरेस्ट करके डाल रही है जेल में. हम देख रहे दो सरकारों में फर्क. जहांगीरपुरी और शाहीन बाग में बुलडोजर चला इलीगल कंस्ट्रक्शन पर दिल्ली महानगर पालिका की तरफ से. लेकिन 25 साल मुंबई की राजनीति में मैं भी हूं. शिवसेना मुंबई महानगर पालिका रूल कर रही है, लेकिन मुंबई में हमने कहीं पर भी 25 साल में ना नागपाड़ा, ना भेंडी बाजार, ना मोहम्मद अली रोड
छोड़ो वो, इनके घर के नजदीक बहराम पाड़े पर भी कभी बुलडोजर इन्होंने नहीं लिया है। मैं इलीगल कंस्ट्रक्शन की बात कर रहा हूं। हम जाति धर्म में भेदभाव नहीं करना चाह रहे, हम कार्रवाई की बात कर रहे हैं। महाराष्ट्र में हम देख रहे हैं, तीसरी बात यह सरनेम के आधार पर कार्रवाई की जा रही है। कौन से व्यक्ति का क्या सरनेम है उसको चुन चुनकर ठाकरे सरकार कार्रवाई कर रही है। शिवसेना की बीएमसी सरनेम अगर राणे हैं तो नोटिस भेजती है डिमोलिशन की कार्रवाई। शिवसेना की बीएमसी सरनेम अगर राणावत है, बीएमसी की नोटिस डिमोलिशन की कार्रवाई। शिवसेना की बीएमसी सरनेम अगर कंबोज है, डिमोलिशन की नोटिस और डिमोलिशन की कार्रवाई। शिवसेना की बीएमसी सरनेम अगर राणा है तो नोटिस और डिमोलिशन। क्या शिवसेना की बीएमसी ये कहना चाह रही है कि 25 सालों में मुंबई में किसी शेख, पठान, कुरैशी ने कोई इलीगल कंस्ट्रक्शन नहीं किया है? अरे एक तो उदाहरण दिखाओ। हम किसी धर्म और जाति पर कार्रवाई नहीं मांग रहे, हम भेदभाव भी नहीं कर रहे। हम समानता का धज्जिया कैसे उड़ाई जा रही है ये आरोप कर रहे हैं, बयां कर रहे हैं। और इसके लिए सरनेम के आधार पर चुन चुनकर ये कार्रवाई का हम निषेध करते हैं। और उसी के साथ साथ हमने ये भी देखा, कल कार्रवाई भेंडी बाजार मुंब्रा में हुई, लेकिन सन्नाटा दादर और परेल के किसी पार्टी के शाखा कार्यालय में हुआ। तो हम शिवसेना को पूछना चाहते हैं, एनआईए के कार्रवाई के बाद इतना सन्नाटा क्यों है भाई? ये हमारा सवाल है। आशीष जी, कंस्ट्रक्शन तोड़ने या नोटिस भेजने की बात जो आप कर रहे हैं, आपके ही कॉन्स्टिट्यूंसी में लीलावती अस्पताल के खिलाफ शिवसेना के लोग कल विरोध प्रदर्शन किया, पुलिस स्टेशन में जाकर के एफआईआर करने की मांग कर रहे हैं कि लीलावती के खिलाफ उन्होंने रूल बुक्स तोड़े हैं, तोड़े, उनको नोटिस भी जारी की बीएमसी। देखो, कानून अपना काम करेगा, किसने गलत किया होगा तो उसके ऊपर कार्रवाई होगी। लेकिन ये कौन सा राज है जिसने कार्रवाई करने का अधिकार ही सत्ता में बैठे हुए लोगों को दिया गया है? सत्ता पक्ष के लोग ही जाकर रावड़ीगिरी करेंगे, ये कौन सा राज है? कोई संपादक अगर गलत बात बोलता है, पुलिस कार्रवाई करे, सत्ता पक्ष के लोग ही रावड़ीगिरी करेंगे। कोई सोशल मीडिया में व्हाट्सएप फॉरवर्ड करता है, गलत होगा, पुलिस कार्रवाई करे, सत्ता पक्ष के लोग ही रावड़ीगिरी करके उसका आंख फोड़े। कोई वडाला में तिवारी फेसबुक पर सरकार पे प्रश्न पूछता है, अगर गलत भाषा है पुलिस कार्रवाई करे, सत्ता पक्ष के लोग ही रावड़ीगिरी करके उसका मुंडन करे। और अब हद तो ये हो गई कि रावड़ीगिरी अस्पताल में जाकर करे। उस रावड़ीगिरी का हमारा विरोध है। जिसने कानून का भंग किया उसको उसका उत्तर देना पड़ेगा। वो कार्रवाई पुलिस की है या जिस अथॉरिटी की, वो अपना काम करे। ज्या पद्धतीने कालपासून प्रकरण आम्ही पाहतोय, त्या लीलावती अस्पताळाच्या बाबतीत ज्याने कायदा तोडला असेल त्या कायद्याप्रमाणे कारवाई त्या प्रशासकीय यंत्रणा करू शकतात। आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही। आमचा आक्षेप सत्ताधारी पक्षात बसलेल्या लोकांच्या रावडीगिरीला आहे। हे कुठलं सरकार की ज्या सरकारमध्ये सत्तेत बसलेला पक्षच एखाद्या संपादकाने काही बोललं, ती भाषा चुकीची असेल, पोलीस कारवाई करतील। हेच रावडीगिरी करतील सत्ताधारी पक्षातली लोक। कोणी जर व्हॉट्सअप कार्टून फॉरवर्ड केलं, चुकीचं असेल, पोलीस कारवाई करतील। पण महाराष्ट्रात हे कुठलं सरकार की सत्ता पक्षातलेच लोक रावडीगिरी त्या माणसाचा डोळा फोडतील? जर कोणी फेसबुकवर सरकारला प्रश्न विचारला, चूक असेल, पोलीस कारवाई करतील। पण ही कुठली सत्ताधारी पक्षाची रावडीगिरी
की त्या माणसाला वडाळ्यात जाऊन त्याचं मुंडन हे करतील, कोणाला उठाबशा काढायला लावतील. आणि आता हद्द झाली रावडीगिरी इस्पितळात. या रावडीगिरीला आमचा विरोध आहे. यंत्रणांनी आपलं काम कायदेशीररित्या करावं, त्यावर आमचं काही म्हणणं नाही. आशीष जी लगातार यहाँ से महाराष्ट्र से कई पार्टियां वो अयोध्या जा रही हैं. अब कांग्रेस ने भी अनाउंस किया है कि वो अयोध्या जाएगी. एनसीपी के लोग अयोध्या जा रहे हैं जो कभी राम के अस्तित्व पर सवाल खड़ा करते हैं. दूसरा इससे जुड़ा सवाल ये है कि असली हिंदुत्व और नकली हिंदुत्व को लेकर पोस्टर पर बैनर लगाया जा रहा है. देखिए, यही यश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संगठन का और मोदी जी के नेतृत्व का है. 2014 के पहले और 2014 के बाद दुनिया ने देखा है टेंपल रन करने वाले कांग्रेसी नेता, अब अयोध्या जाने वाले सभी दल के लोग, वो अखिलेश हो या नाना पटोले हो, वो आदित्य जी हो या फिर और कोई पक्ष का नेता हो, हिंदुत्व की बात पर चलना पड़ेगा. हिंदुत्व ही राष्ट्रीयत्व है. इस देश का आत्मा हिंदुत्व है और हमारा हिंदुत्व ये राष्ट्रीयत्व है. ये भारतीय जनता पार्टी ने बनाए हुए रास्ते पर सभी दलों को चलना पड़ रहा है. यही यश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का और मोदी जी के नेतृत्व का है. असली हिंदुत्व और नकली हिंदुत्व को लेकर जो पोस्टर लग रहे हैं, भाई उनको ही बताना पड़ेगा. आज वो प्रखर और असली कैसे बने? कल तक डाइल्यूट, अप्रखर और नकली थे क्या? हमारे पास उसके प्रूफ है. 14 पे बोला तो 15 में जवाब दिया. तर शिवसेनेच्या हातून मराठीचा मुद्दाही गेलेला आहे आणि हिंदुत्वाचा मुद्दाही निसटलेला आहे असं म्हणताना महाराष्ट्रामध्ये सध्या आडनावं पाहून कारवाई केली जातेय असा घणाघात आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती आणि सरकारवरती केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.